मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं राणी ती देवदर्शन वगैरे घेतात आणि आता ते घरी जायला निघालेले असतात. तेवढ्यात तिथे एक बाबा असतो आणि तो उर्मिलाला आणि मालतीचा प्लॅन असतो. त्याला तरी राणी त्यांच्याबद्दल सगळं सांगितलेलं असतं आणि त्याचमुळे तो तिथे थांबलेला असतो. आणि तो आता म्हणतो की महाडिक कुटुंब देवीच्या दर्शनासाठी इथे आलेलं आहे. महाडिक कुटुंब स्वतःच्या पाऊलने इथे चालत आलं आहे. त्यामुळं महाडिक कुटुंबाला एक सागडं आहे माझं. तर आता लगेच ते म्हणतात की काय झालं बाबा, काय बोलायचं आहे तुम्हाला? आणि मालती म्हणते की माझ्या इंद्राबद्दल काही सांगा बरं थोडंसं. तर आता लगेच ते म्हणते की हे बघा, तुमचा इंद्रजित आहे ना, याच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या आहेत. कारण की त्याला आधीच सांगून ठेवलेलं असतं त्या बाबाला, उर्मिलाला आणि त्या विक्रांती त्यांनी, की काय काय घडलं होतं, काय काय नाही घडलं, ते सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळं ते आता खूप टेन्शनमध्ये असतात. ते म्हणतात की आता काय करायचं? तर आता लगेच तो बाबा सगळं सांगायला लागतो. तो बाबा म्हणतो, की "हे बघा, तुमच्या आयुष्यात एवढ्या अडचणी आल्या ना, की बस लय अडचणी आल्यात तुमच्या आयुष्यामध्ये. अहो, तुम्हाला किती-किती त्रास झाला आहे हे माहिती आहे आम्हाला. अहो, तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं ह्या मुलीमुळं होत आहे. ही मुलगी जोपर्यंत यांच्यासोबत आहे ना, तोपर्यंत त्यांच्यासोबत वाईट काळ चालू राहणार आहे. यांच्यासोबत अशीच अवस्था होणार आहे यांची. ही मुलगी जोपर्यंत यांच्या आयुष्यातून जात नाही, तोपर्यंत यांच्यासोबत सगळं काही असंच घडत राहणार आहे." असं तो माणूस सांगतो. तर आता राणी त्याला खूप आश्चर्य वाटतं आणि राणी म्हणते, "खरं असेल का हे?" तर आता इंद्र म्हणतो, की "माझा नाही विश्वास या सगळ्यावरती. मी राणीमुळे वाचले आत्तापर्यंत." असं इंद्र म्हणतो. तर आता मालती म्हणते, की "हे खरं आहे बाबाचं, हे खरं आहे. तुम्ही काय इंद्र असं करतोय?" तर आता राणी लगेच मालती म्हणते, "मी आता त्या राणीला माझ्या घरी घेणार नाही. तिला आता माझ्या घरामध्ये जागा नाही." असं म्हणते आणि म्हणते, की "चला आता घरी जाऊयात आपण." असं म्हणते. तर आता लगेच राणीला इंद्र म्हणतो, की "राणी तू पण घरी चल. तू काही पण ऐकू नको. ह्या बाबाच्यावर विश्वास माझा नाही चला आपण सगळेजण जाऊयात." असं म्हणतात आणि सगळेजण आता घरी जायला लागतात. तेवढ्यात आता जी राणी आहे, इंद्र आणि राणी एका गाडीत जातात आणि इकडं आता उर्मिला आणि ते सगळेजण एका सगळं जातात घरी. तर आता लगेच इकडं जी राणी आहे, ती राणी ते दिवस गाडीत चाललेली असते. तर इंद्राला म्हणत असते, "काय हो इंद्र सर, त्या माणसाने सांगितलेलं ते खरं असेल का ते भविष्य का खोटं असेल?" इंद्र म्हणतो, "राणी तू काळजी करू नको. ते सगळं खोटं आहे. मला माहिती आहे ना, खोटं सांगितलंय त्या माणसाने. अगं तू तशी नाही तू आल्यापासून मी वाचतोय माहिती का?" असं म्हणते. तर इकडं आता जे उर्मिला ते विक्रांत घरी आलेले असतात. तर आता लगेच ते म्हणतात, की ते मालती येते आणि म्हणते, की आता त्या राणीला घरातून बाहेर काढून द्यायचा प्लॅन बरोबर झालाय. आता ती राणी आपल्या घरात परत येणार नाही. बघा आता असं ती मालती म्हणते. तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे. खरंच आता इंद्र राणीला घराबाहेर काढून देईल का? आणि तो खरंच त्याला कळेल का खरंच हा प्लॅन उर्मिला, विक्रांत आणि त्यांचा आहे? कारण की राणी आणि ते शोध घेणार आहे. हा सगळा प्लॅन कुणी केला होता? मुद्दामून कुणी सांगायला सांगितलं? हे सगळं काही ते शोधून काढणार आहे. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.